गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर नळ योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाबाबत प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे। महाराष्ट्राच्या हितासाठी आणि राज्याच्या भल्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकत्र यावं आणि दादांची शेवटची इच्छा पूर्ण करावी असे सयाजी शिंदे म्हणालेत। ते पुण्यात बोलत होते। सयाजी शिंदे म्हणाले की महाराष्ट्राच्या भल्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात। खरं तर अशी चर्चा झाली होती, बोलणं झालं होतं या निवडणुकीच्या वेळेला की आता एकत्र यावर चर्चा सुरू असल्याचं समजतंय। निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अशा प्रकारची चर्चा झाली असताना अचानक काहीतरी वेगळं घडणं हे महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत वाईट असल्याचं मत यावेळी त्यांनी व्यक्त केलं। जर पक्षाची ताकद वाढवायची असेल तर दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्रित येणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले। सयाजी शिंदे यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात आता नव्या चर्चांना उधाण आले असून विलिनीकरणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।